नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आला आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत जी तलाठी भरती प्रक्रिया सुरू आहे 2023 ची. तर याचं कोल्हापूर विभागाकरता, कोल्हापूर जिल्ह्याकरिता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं काय केलं की टाईमटेबल डिस्प्ले करण्यात आलेलं आहे. याच्या आधी त्यांनी तुम्ही जर बघाल तर एक निवड यादी ही केली होती आणि त्याच्यानंतरनं वेटिंग लिस्ट या काय केल्या होत्या की त्यांनी प्रसिद्ध केल्या होत्या. त्याच्या आधारितच ही माहिती असणार आहे. तर याच्यानुसार जर बघाल तर त्यांनी सांगितलेलं आहे, की ही परीक्षा झाली होत्या त्या 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर यात याच्यात झाल्या होत्या ऑनलाईन परीक्षा ही पहिली गोष्ट लिहिलेली आहे. त्याच्यानंतरनं जर तुम्ही बघाल, तर यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे होणार आहे ते 5/2 म्हणजे 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. कुठे? छत्रपती शिवाजी सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर इथे होणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतरनं बघा तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल, ओके, काही प्रॉब्लेम आला असेल तर कोल्हापूर कोल्हापूर EST@gmail.com या आयडीवरती काय करायला की तुम्हाला मेल लिहायला लागेल. कुठे? कोल्हापूर ES या ईमेल आयडीवरती तुम्हाला मेल लिहायला लागेल. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर ते तुमचे प्रॉब्लेम काय करतील की सॉल्व्ह करून देण्यात येणार. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायला लागेल आता मी सांगेल की काय-काय लागणार आहे ते. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला काय करायला लागेल की 2 साक्षांकित प्रती ओरिजिनल आणि 2 साक्षांकित प्रती लागणार आहेत. तुम्हाला ओरिजिनल कागदपत्र आणि 2 साक्षांकित प्रती लागणार आहे. आता कोणते-कोणते प्रमाणपत्र लागणार आहे त्याची तुम्हाला मी माहिती काय करण्याची देणार आहे. आता बघा सगळ्यात पहिलं इथे सगळ्यात पहिलं तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनची काय करा की प्रिंट तुम्हाला घेऊन जायला लागेल. त्याच्यानंतर फीज जमा असेल त्याची काय करेल की प्रिंट लागणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतरनं तलाठी पदासाठी अर्ज केले असल्यास महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला तुम्हाला काय करेल की लागणार आहे. तर तुम्हाला जे काय करतात की रहिवासी प्रमाणपत्र किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर नावाच्या पुरावा संदर्भात तुम्हाला एस-एस-सी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता संदर्भातचा पुरावा लागणार. म्हणजे नाव चेक केलं जातं. 10वीच्या सर्टिफिकेटवर जे नाव असतं त्याच्यावरूनच आपण फॉर्म भरतो. त्यामुळे ते सर्टिफिकेट तुमचं चेक केलं जातं. वयाच्या पुराव्याबाबत तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेट लागेल. 10वीचं सर्टिफिकेट म्हणजे त्याला सनद बोलतो किंवा 10वी सर्टिफिकेट त्याच्यावरती डेट ऑफ बर्थ लिहिलेलं असतं ते असेल किंवा दुसरं काय करायचं तिथं त्याच्यामध्ये तुम्हाला जन्मतारखेचा जन्म दाखला असतो, तो तुमचा चेक केला जातो किंवा तो जरी नसेल तर केलं जातं की हे चेक केलं जातं, टी-सी पाहिजे कुठलीतरी. ती टी-सीची झेरॉक्स असेल तरी चालेल तुमच्याकडे. त्याच्यानंतरनं तुमच्या शैक्षणिक अर्हता संदर्भात तुम्ही बी-ए, बी-कॉम जे काही केलं असेल, बी-ए, बी-कॉम, इंजिनिअरिंग तुम्हाला त्याचा पुरावा लागणार आहे. संगणक अर्हतेचा पुरावा लागणार आहे. त्याच्यामध्ये एम-एस-सी-आय-टी असेल किंवा कुठलंही हे असेल तर ते तुम्हाला चालणार आहे. त्याच्यानंतरनं सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र याचा पुरावा लागणार आहे. हे जर नसेल तरी चालतं. कास्ट सर्टिफिकेट नसेल तरी चालतं. ई-डब्ल्यू-एस मधून फॉर्म भरला असेल तर ई-डब्ल्यू-एसचं सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतरनं ई-डब्ल्यू-एस कॅन्डिडेटसाठीच लागेल हे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल जे कॅन्डिडेट ओ-बी-सी त्याच्यानंतरनं व्ही-जे, एन-टी या कॅटेगरी एस-बी-सी याच्यातून आहेत त्यांना काय करायचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतरनं तुम्हाला जर एखाद्या व्यक्ती त्याच्या कुटुंबामध्ये म्हणजे त्याच्या कोणी हे केले असेल, आत्महत्या केली असेल, तर शेतकरी अ, आत्महत्येचे प्रमाणपत्र जे आहे ते तुम्हाला काय करायचं की लागवलं जाणार आहे. दिव्यांग उमेदवार असेल तर दिव्यांगासाठी त्याचं प्रमाणपत्र लागेल. माजी सैनिक असेल तर माजी सैनिकासाठी ते प्रमाणपत्र लागेल. खेळाडू असेल तर खेळाडू प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. प्रकल्पग्रस्त असेल तर प्रकल्पग्रस्ताचा पुरावा लागेल. अंशकालीन उमेदवार असेल तर अंशकालीन उमेदवाराचा पुरावा लागेल. 10वीच्या सर्टिफिकेटमध्ये नाव झाला असेल तुमचं बदल, म्हणजे तुमच्या 10वीच्या मध्ये तुमचं नाव वेगळं आहे. आता नॉर्मली मुलींच्या बाबतीत चालतं आहे, की त्यांचं लग्नानंतर नाव बदलून जातं. तर त्याचा पुरावा तुम्हाला लागणार आहे. गॅजेट वगैरे असेल तर. त्याच्यानंतरनं ओपन महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त याचा आरक्षणाचा दावा केला असल्यास तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे. रहिवासी प्रमाणपत्र. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे 10वीच्या याच्यावरती तुम्हाला कुठेतरी मराठी भाषा असली पाहिजे. मराठी दिलेली आहे असं. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र लागेल, त्याचा फॉर्मॅट दिलेला आहे. त्याच्यानंतरनं एक्सपिरियन्स असेल तुम्हाला का ते एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट लागेल. ओळखपत्र म्हणून तुमचं ओळखपत्र किंवा फोटो आयडेंटिटी कार्ड, आधार कार्ड, वाहन परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, त्याच्यानंतरनं मतदान कार्ड लागेल. त्याच्यानंतर पारपत्र लागेल किंवा राष्ट्रीयकृत बँकेचं काय करेल की तुम्हाला अ, हे असेल पासबुक तेही असेल तरी चालेल आणि तुमच्यासोबत काय करेल की 2 पासपोर्ट साइज फोटो लागेल. त्याच्यानंतर नावामध्ये बदल झाला असल्यास तुम्हाला काय लागेल की राजपत्र लागेल किंवा नावाबद्दल याचं प्रमाणपत्र लागणार आहे. ओके.
त्याच्यानंतर बघा आता इथं काही महत्त्वाच्या सूचनाही दिलेल्या आहेत त्यांनी. काय सूचना आहेत ते बघूयात आपण. तर तलाठी पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराकडे शासन क्रमांक याच्यानुसार काय केलं, की डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला जर नसेल, तर तुम्हाला काय करायला, की बर्थ सर्टिफिकेट काय करणार, की तुम्हाला लागणार आहे. बर्थ सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. आता बर्थ सर्टिफिकेट जर नसेल सपोज, जन्मतारखेचा त्याच्यावरती उपलब्ध नसेल, तर तुम्हाला काय करेल, की शाळा सोडल्याचा दाखला लागेल, म्हणजे टी-सी लागेल, आवश्यक असणार आहे. परंतु शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये जर ज जन्म हा महाराष्ट्रात नोंद असणे आवश्यक आहे. म्हणजे तिथे काय करायला, की तुम्हाला महाराष्ट्रात नोंद असणे आवश्यक आहे तुम्हाला. ओके. त्याच्यानंतर असं सांगत आहे, की 15 वर्षापेक्षा जास्त तुम्हाला काय करायला, की महाराष्ट्राचा प्रवासी पाहिजेत विद्यार्थी. शैक्षणिक अर्हतेच्या बाबतीत तुम्हाला शैक्षणिक अर्हते रिलेटेड पुरावे लागणार आहेत. त्याच्यानंतर मराठी ज्ञान तुम्हाला लागणार आहे, आवश्यकच असणार आहे. त्याच्यानंतर ना आता एम-एस-सी-आय-टी जर नसेल, तर तुम्हाला 2 वर्षाच्या आत काय केलं, की एम-एस-सी-आय-टी प्रमाणपत्र तुम्हाला दाखल करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतरनं त्याच्यानंतरनं की माध्यमिक शाळा मराठी विषय नसेल 10वीत, तर काय केलं, की निवड अंती काय केलं, की मराठी किंवा हिंदी भाषा उत्तीर्ण अ, असणे आवश्यक राहणार. म्हणजे तुम्हाला काय करायला, की नंतर एक तास दिला जातो. त्यात परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला तिथं तुम्हाला मराठी आणि हिंदी कुठलीतरी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक राहणार. त्याच्यानंतर शाळा सोडल्याच्या दाखल्याची एक प्रत लागेल. झेरॉक्स तुम्हाला लागेल इथे. त्याच्यानंतर बघा कास्ट सर्टिफिकेट उपलब्ध असल्यास कास्ट व्हॅलिडिटी निवडांती काय केलं, की आवश्यक करणे हे आहे, कंपल्सरी असणार आहे. तर कास्ट व्हॅलिडिटी जर नसेल, तर तुम्हाला काय करायला लागेल, की 6 महिन्याच्या आत तुम्हाला ते द्यायला लागणार आहे. काय करायला लागेल, 6 महिन्याच्या आत तुम्हाला द्यायला लागणार आहे. ई-डब्ल्यू-एससाठी ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट लागले. त्याच्यानंतरनं नॉन क्रिमिनल भागात एस-सी, एस-टी व्यतिरिक्त सगळ्या प्रवर्गाला नॉन क्रिमिनल लागेल. ई-डब्ल्यू-एस कॅटेगरी सोडून, ओपन सोडून. आत्महत्याग्रस्त पाल्य असाल तुम्ही, शेतकऱ्यांचे पाल्य असाल, तर त्यासाठी काय करायला लागेल, तुम्हाला एक सर्टिफिकेट लागेल. महिला आरक्षणासाठी जर तुम्ही दावा करत असाल, तर त्यासाठी तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट लागणे आवश्यक आहे. डोमिसाईल असाल तरच तुम्ही काय करू शकता, की महिला आरक्षणाचा दावा करू शकता. त्याच्यानंतरनं पदवीधर अंशकालीनसाठी तुम्हाला काय करायला लागेल, की शासकीय कार्यालयामध्ये 3 वर्षापर्यंत तुम्हाला काय करायला लागेल, की नोकरी केली पाहिजे. मानधनावर केलेले पाहिजे आणि त्याचं तुमच्याकडे रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये नोंद करणे आवश्यक आहे तुमच्याकडे. त्याच्यानंतर माजी सैनिकासाठी तुम्हाला पुरावा लागणार आहे. खेळाडूसाठी काय करायला लागेल, तुम्हाला पुरावा लागेल. तसेच तुम्हाला काय करायला लागेल, की याची काय करू शकतो, की पडताळणी करणे आवश्यक असते. ओके. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तासाठी सर्टिफिकेट लागणार आहे. त्याच्यानंतरनं समांतर आरक्षण बाकी कोणती असेल, तर तुम्हाला काय करायला, की ते सर्टिफिकेट जे आहे ते काय करतात, की व्हॅलिड डेटच्या पहिले तुमचं देणे आवश्यक आहे तुमच्याकडे. दिव्यांगासाठी तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. लहान कुटुंबाचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतरनं बघा, की ज्या उमेदवारांनी आताच्या लिस्टमध्ये स्थान मिळालेलं आहे, तर कागदपत्र तपासणीनंतरच त्यांना काय केलं, की फुल अपॉइंटमेंट दिली जाते. त्याच्यानंतरनं स्वतःच्या खर्चाने उपलब्ध राहायला लागेल. अर्धा तास आधी जायला लागतं तुम्हाला. त्याच्यानंतरनं बघा, की हां, चारित्र्य पडताळणी केली जाते आणि मेडिकल टेस्ट केल्यानंतरच तुम्हाला काय करेल, की फायनल ऑर्डर भेटल्या जातात. त्याच्यानंतरनं बघा, एखादी माहिती जर चुकीची असेल, तर तुम्हाला काय करेल, की अपात्र ठरवण्यात येतं. त्याच्यानंतरनं नावामध्ये जर बदल केला असेल तुम्ही, तर काय करायला लागतं तुम्हाला, राजपत्रामध्ये तुमचं नाव लावावं लागतं. महिलांच्या बाबतीत असेल आणि काय करायला लागते, विवाहानंतरच्या नावामध्ये ₹100 च्या बॉन्ड पेपरवर दोन्ही नावाची एकाच व्यक्ती असल्याचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला लावणे आवश्यक असेल. ओके. हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. 100 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती काय करायला लागते तुम्हाला देणे खूप आवश्यक आहे. त्याच्यानंतरनं हे सगळं झाल्यानंतरच तुम्हाला काय करेल, की फायनल ऑर्डर दिली जाते. आता इथं त्यांनी काय केलं, की यादी दिलेली आहे. त्याच्यामध्ये ओपनसाठी 16 पोस्ट आहेत. त्या 16 पोस्टसाठी विद्यार्थी आहेत हे 16. त्याच्यानंतर वेटिंगचे विद्यार्थी आहेत बघा इथे. एक 22 विद्यार्थी आहेत, सॉरी 26 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं ई-डब्ल्यू-एससाठी पाहाल तर तुम्ही 7 विद्यार्थी आहेत. 7 मध्ये ते सिलेक्शनवाले 7 आहेत आणि 15 वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं ई-डब्ल्यू-एसमध्ये सॉरी ओ-बी-सीमध्ये 12 सिलेक्शन आहेत. इथं 12 सिलेक्शन आणि वेटिंगमध्ये विद्यार्थी आहेत ते आहेत 22 विद्यार्थी आहेत वेटिंगमध्ये. त्याच्यानंतरनं एन-टी-डीसाठी 1 सिलेक्शन आहेत. 2 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं एन-टी-सीमध्ये 3 सिलेक्शन आहेत. तर आय थिंक 6 वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं एन-टी-बीमध्ये 3 सिलेक्शन आहेत आणि 6 वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं व्ही-जे-एमध्ये 1 सिलेक्शन आहे आणि 3 वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतरनं एस-टीमध्ये 7 सिलेक्शनमध्ये लिस्टमध्ये आहेत आणि त्याच्यानंतरनं 8 उमेदवार वेटिंगमध्ये आहेत. ओके. तर सॉरी एस-टीसाठी आहेत, एस-टीसाठी. त्याच्यानंतरनं जर बघाल तर आहे
एस-टीसाठी 6 उमेदवार सिलेक्शन आहेत. 6 इथे बघू शकता आणि जर बघितलं तर 9 उमेदवार वेटिंगमध्ये आहेत. तर ही यादी आणि सगळी तुम्हाला लिस्ट माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.